नमस्कार, HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल वसईमध्ये आले होते आणि निवडणुकीसाठी कामाला लागा असा आदेश त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलेला आहे। हा आदेश देत असताना त्यांनी बहुजन विकास आघाडीचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलेली आहे की गेल्या 20 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आणि परिवर्तन करायचं आहे। त्यामुळे या आरोपाला प्रत्युत्तर बहुजन विकास आघाडीकडून काय मिळणार याकडे संपूर्ण राजकीय पक्षाचं किंवा संपूर्ण राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं होतं आणि या आरोपाचं उत्तर मागायला आपण आलेलो आहोत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील, ते आपल्या सोबत आहेत। अजीवजी नमस्कार। या चर्चेमध्ये काल देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूरवर टीका केलेली आहे। या टीकेला तुम्ही कसं उत्तर द्याल? मुळामध्ये मला असं वाटत नाही का त्यांनी बहुजन विकास आघाडीवर टीका केली। एक बरं आहे, 35 वर्ष बोलत होते, विकास झाला नाही, मग 30 वर्ष झाले विकास म्हणत नव्हते, आता 20 वर्षावर आलेले। मुळामध्ये त्यांनी टीका जी केली ते त्याचे जे धनी होते ते आजूबाजूलाच बसलेले होते त्यांच्या, की शिक्षक मतदारसंघ असेल, पदवीधर मतदारसंघ असेल, स्थानिक स्वराज्य मतदारसंघ असतील, खासदार असतील, आधीचे त्यांचे आमदार असतील, ही सगळी मंडळी ही BJPची होती आणि त्यांच्या नाकारतेपणामुळे पालकमंत्री असतील, संपर्क मंत्री असतील, त्यांच्या नालायकपणामुळे नाकारतेपणामुळे विकास झाला नाही असं त्यांना म्हणायचं होतं का? गेले 5 वर्ष प्रशासकीय राजवट आहे, त्यांच्याच हातात आहे आणि ह्यांच्यात सगळ्या मंत्र्या महोदयांचे PA, पर्सनल PA 4-4, 5-5 जणं पालिकेमध्ये येऊन बसायचे। तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे काय कशासाठी यायचे, कोण कोण यायचे, काय काय करायचे। त्याच्यामुळे विकास झाला नाही। आता ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की इकडे नागरीकरण वाढते। नागरीकरण का वाढते? वसई विरारवर का प्रेम आहे? तर गरजवंत माणूस आहे तो वसई विरारमध्ये येतो, त्याला मुंबई सोडून यायला लागला, आजूबाजूची उपनगरं सोडून जायला लागली, नागपूर वगैरे शहरं सोडून यायला लागली का जिकडे याच शिवसेना आणि BJPचं महापालिका आहेत, ह्यांचं राज्य आहे, ते सोडून इकडे ते का येतात हा विचार करण्यासारखा आहे। मुंबईमधला स्थानिक माणूस जो आहे त्याला का सोडून यायला लागली मुंबई इकडे? यांच्या नाकारतेपणामुळे ह्यांनी तिकडे काही केलं नाही म्हणून इकडे आले आणि इकडे येत असताना जे जमेल ते देण्याचा प्रयत्न बहुजन विकास आघाडीने केला आणि म्हणून आतापर्यंत सत्तेत होते। ठीक आहे, मतदार यादी आणि मशीनच्या घोळामुळे यांचे दिवस आलेले आहेत। तर मला असं वाटत नाही त्यांनी जी टीका केलेली आहे ही त्यांच्याकडेच 3 बोटं त्यांच्याकडे जातात का? सत्तेमध्ये मॅक्झिमम ते होते, त्यांची जी कर्तव्य होतं, केंद्राची जी कर्तव्य होते ती कुठेही त्यांनी केलेली नाही, त्याच्यात ते फेल्युअर आहेत। काल भर पावसामध्ये आमदार मॅडमच्या कार्यालयाचं ओपनिंग झालं आणि तिथून हाकेच्या अंतरावर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हॉस्पिटल आहे, परंतु त्या हॉस्पिटलच्या ओपनिंगला त्यांनी पाठ दाखवली। ते ऑनलाईन पद्धतीने करतात पण कार्यालयाचं ओपनिंग स्वतःवर करतात, हे कितपत योग्य आहे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं हा त्यांचा पर्सनल प्रश्न आहे का प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे। परंतु एक दुसरा असा विषय आहे का मुख्यमंत्री जर तिकडे उद्घाटनाला गेले असते तर त्याचं क्रेडिट बहुजन विकास आघाडी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना गेलं असतं, कारण ते बनवण्यामागे त्याच्यामागे परिश्रम घेण्यामागे सगळ्या गोष्टी आहेत या बहुजन विकास आघाडीने घेतलेल्या आहेत। त्यामुळे केवळ फित कापाला गेल्यानंतर या गोष्टीला उजाळा आहे, त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी एखाद वेळ मला असं वाटतं की त्यांनी प्रायोरिटी नाही दिली आणि शेवटी प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे। का मुख्यमंत्र्यासारखी व्यक्ती जर तिकडे आली असती तर निश्चित महापालिकेला काही ना काही देऊन गेली असती। तर खाजगी कार्यक्रमाला पर्सनल बोलवण्यापेक्षा तिकडे जर बोलवलं असतं येताना वळले असते ते, त्यांच्या कार्यालयाचं वागवण आहे का उद्घाटन करायला। पण मला वाटतं का मला बऱ्याच पत्रकारांनी देखील हे प्रश्न नाराजी व्यक्त केली, तर मला असं वाटतं की तिकडे गेले असते तर बहुजन विकास आघाडीला क्रेडिट गेलं असतं, या भीतीपोटी तिकडे त्यांना नेण्यात आलं नाही। मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्हा हा टार्गेट केलेला आहे, येत्या वर्षात काही बरेच प्रोजेक्ट येतात, त्यामुळे महापालिका काही करून जिंकायची असं त्यांनी चंग जवळपास बांधलेला दिसतोय सध्या तरी, त्याला तुम्ही कसं आव्हान देणार आहेत? बघा, ते बोलताना 20 वर्ष बोलले, म्हणजे आधी 35 वर्ष हे लोक बोलत होते, मग 30 वर्ष काय झालं बोलत नव्हते, आता 20 वर्षावर आले। मुळामध्ये गेल्या 5 वर्ष प्रशासकीय राजवट यांची सत्ता आहे। आधीचे खासदार, आमदार, शिक्षक मतदारसंघाचे, पदवीधर मतदारसंघाचे हे सगळे हे यांचेच आहेत, त्यांच्या पक्षाचे आहेत। मग एका परीने ते त्यांचं फेल्युअर असल्याकारणाने येथील जनतेला माहिती आहे। आज देखील तुम्ही बघितलं का नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तुम्ही जर गेलात
तर लोक आज देखील त्यांच्याकडे कामं घेऊन येतात, कारण त्यांची अपेक्षा असते बहुजन विकास आघाडीकडे गेलं तर काम होतं. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही का येत्या महापालिकेमध्ये कुठची अडचण येईल. असं 100% सीट बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष निवडून देतील. त्याचं कारण अजून एक चांगलं झालेलं आहे की जो 4चा वॉर्ड झालेला आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडीचं गणित एकदम सोपं झालं आहे. आतापर्यंत फक्त BJPचा एक नगरसेवक निवडून यायचा, तो पण पर्सनल लेवलला ताकदीवर. आता तो देखील राहणार नाही. बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष 100% जागा निवडून येतील. तुम्ही मगाशी मित्रपक्षांचा उल्लेख केला. मित्रपक्षांमध्ये कोणाला सोबत घेणार आणि विजय पाटील एक तुमचे राजकीय म्हणजे व्यवस्थित वैरी आहेत, त्यांना सोबत घेऊन जाणार की कसं आहे? बघा, दर निवडणुकीला बहुजन विकास आघाडी जे सोबत येतील त्यांना घेण्याचा प्रयत्न करत असतात. जर गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला तुम्ही पाहिलं असेल का बहुजन विकास आघाडीचं सहकार्य घेतलं असतं किंवा दिलं असतं तर निश्चित पालघर जिल्ह्यामध्ये वेगळा तुम्हाला एक चित्र दिसलं असतं. त्यामुळे जे कोणी येतील, शेवटी या शहरामध्ये कुठचाही राजकीय भेदभाव न करता शहराच्या विकासासाठी जे कोणी येतील, किंबहुना वेळ पडली तर बिनविरोध निवडणुका जरी झाल्या तरी बहुजन विकास आघाडीचा हात पुढे असतो. खरोखरच की देवेंद्र फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर जे आहे बहुजन विकास आघाडीकडून देण्यात आलेले आहे. परंतु येत्या काळात महापालिका कोणाच्या ताब्यात येते, सत्तेची चावी कोणाकडे जाते, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई.